श्रोते हो, श्राव्य कथा मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी चॅनलला आपण जर अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. श्रोते हो, आम्ही आता आपल्याला श्रीकांत सिनकर लिखित काही रहस्य कथा, पोलीस तपास कथा सादर करत आहे. श्रीकांत सिनकर लिखित गुंतागुंत या कथेतील भाग 4. रात्री 1 वाजता शरद आणि इन्स्पेक्टर काटकर रजियाच्या घरातून बाहेर पडले. रजियाची आई रजियाच्या खुनानंतर अंथरुणाला खिळली होती. शरदच्या किंवा काटकरांच्या प्रश्नांना ती धडपणे उत्तरं पण देऊ शकत नव्हती. पाणी भरून आपण घरी परत असताना आपण निश्चितपणे मुकुंदालाच पाहिले होते का आणखी कोणाला बघितले होते ते तिला आता नीटसं आठवत नव्हतं. रजियाच्या म्हाताऱ्या मामानं मात्र थोडीशीच परंतु मौलिक माहिती दिली होती. त्यानं स्पष्टपणे कबूल केलं की आपला चरस सदंत आहे आणि आपण दरमहा थोड्या प्रमाणात डोंगरी पोलीस स्टेशनला हप्ताही देत असतो. एवढंच नव्हे तर इन्स्पेक्टर अग्रवालनाही आपण पैसे पोचवत असतो, असेही त्याने शरदजवळ कबूल केले होते. रजियाच्या घरातून बाहेर पडताना शरदनं सिगरेट पेटवली आणि काटकरांना म्हणाला, या अग्रवालबद्दल बऱ्याच कंप्लेंट CP साहेबांकडे गेल्यात असं मला समजलं. हो, तो माणूस काय तसा ठीक नाही. गेल्या वर्षी ACBने त्यांच्या घराची झडती घेतली होती. अच्छा, कोणत्या संदर्भात? स्मगल्ड गुड्स. IC. कोणी केली होती रेड? ACP माजगावकर साहेब. चालता चालता शरद आणि काटकर डोंगरी चिल्ड्रन होमच्या दारात काटकरांची स्टेशन वॅगन उभी होती तिथे आले. या गाडीभोवती काटकरांचे सहाय्यक उभे होते आणि त्या गाडीत एका इस्माला बसवण्यात आलं होतं. त्या इस्माचं नाव होतं गोविंदा. हा गोविंदा मुकुंदाचा भाऊ होता. शरद गाडीपाशी आला आणि आत बसलेल्या गोविंदाकडे बघून तो काटकरांना म्हणाला, गोविंदा तर आत आला आहे, आता इतर मंडळी येऊ दे. आजच्या आज काहीतरी निकाल लावून देऊ. आपली माणसं येतीलच आता. शरद आणि काटकर गाडीत बसले आणि ते दोघंही भांबावून गेलेल्या गोविंदाला धीर देऊ लागले. आपण CIDच्या विळख्यात सापडलो आहोत हे पाहता गोविंदा भांबावला होता, परंतु शरदनं त्याला धीर दिला. त्याला एक एक प्रश्न विचारू लागला. मुकुंदाचे आणि रजियाचे संबंध कसे होते? शरदने विचारलं. हा प्रश्न ऐकून गोविंदा गोंधळला आणि तो गोंधळलेल्या नजरेने शरदकडे बघू लागला. तसा शरद त्याला धीर देत पुन्हा म्हणाला, हे बघा, तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही. उलट आम्ही तुम्हाला मदतच करणार आहोत. परंतु मुकुंदाचा खून नेमका कोणी केला हे शोधून काढणं थोडं त्रासाचं होणार आहे, म्हणून आम्हाला तुमची मदत हवी आहे. साहेब, गोविंदा चाचरत म्हणाला, तिचे आणि मुकुंदाचे संबंध म्हणजे तो तिच्यावर मरत होता हे खरं आहे, आणि ती पण त्याच्यावर फिदा होती. खूप वेळा ते दोघं फिरायला जायचे. मुकुंदा 24 तास तिच्याकडे पडलेला असायचा. चरसच्या व्यसनाचं आणि तिचं त्याला वेडच लागलं होतं. गोविंदाचं बोलणं चालू असताना काटकर त्यांच्याकडे शांतपणे बघत होते. शरद प्रश्न विचारत असताना ते मुद्दामून काही प्रश्न विचारत नव्हते. प्रश्न विचारण्याची काटकरांची पद्धत वेगळी होती. काटकर एक गाव 2 तुकडे करण्याच्या वृत्तीचे होते. एखादा माणूस खोटं बोलते असा नुसता संशय आला तरी ते त्याच्यावर तुटून पडायचे. शरदला स्वतःला ही पद्धत पसंत नव्हती. एखादं प्रकरण किती अवघड असलं तरी ते कल्पकतेने हाताळायचं आणि एखादा आरोपी काही बोलत नसला तरी त्याच्याकडून थोडं थोडं बोलवून घ्यायचं, इथेच त्याचा अधिक कल होता. बऱ्याचदा तो काटकरांना म्हणायचा, आरोपीला कशाला मारायचं? ते न मारताच पुरावा जमवणं कठीण असलं तरी अशक्य मात्र नक्की नाही. आरोपीला मारून कोणी पुरावा जमवेल? त्यात नवल काय? गोविंदा, मला एवढंच सांग, मुकुंदाचे कोणी शत्रू होते का? म्हणजे त्याचं आणि रजियाचं जमलेलं सूत कोणाला भावत नव्हतं का? तसे मुकुंदाचे शत्रू होते साहेब, पण त्यांच्यापासून त्याला काही धोका नव्हता. धोका होता तो डोंगरी पोलीस स्टेशनच्या काही शिपायांकडून. गोविंदाचे बोलणं ऐकता शरद आणि काटकर स्तब्ध झाले. शरदने सावकाशपणे विचारलं, त्या शिपायांची नावं तुम्हाला माहिती आहेत? नाही साहेब, पण मी त्यांना चेहऱ्याने ओळखतो. पण त्या शिपायापासून मुकुंदाला धोका होता का? साहेब, हे बघा, तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही. मी तुमच्या मागे उभा आहे. बोला. साहेब, रजियाचं आणि मुकुंदाचं जमलेलं त्यांना आवडत नव्हतं. रजिया सुंदर होती, अंगानं भरलेली होती. खरं म्हणजे त्यांना ती हवी होती.
साहेब बोलत आहेत असं सांगून ते तिला बऱ्याचदा पोलीस स्टेशनला घेऊन जायचे. 2-2 तास बसून ठेवायचे आतल्या खोलीत. हे तू खरं सांगतोयस? काटकरांनी आश्चर्याने विचारलं. गोविंदाचं बोलणं ऐकून त्यांना धक्का बसला होता. परंतु शरदला मात्र आश्चर्य वाटलं नाही. उलट आपल्याला असं काहीतरी ऐकायला मिळेल अशी त्याला कल्पना होतीच. त्यानं सावकाश विचारलं, त्या साहेबाचं नाव माहिती आहे का? नाही साहेब, नाव नाही माहिती. शरदनं शांतपणे सिगरेट पेटवली आणि तो शांतपणे म्हणाला, त्या साहेबाचं नाव मला माहिती आहे. शरदचं बोलणं ऐकून गोविंदा चकित झाला. आपण जे ऐकलं त्याच्यावरती त्याचा विश्वास बसत नव्हता. उमरखाडी विभागात चरस गांजाचे छोटे मोठे धंदे चालू होते. गांजाच्या पुड्या आणि चरसच्या गोळ्या विकणाऱ्या बेकायदेशीर व्यवहार तिथे अव्याहत चालू होता. काही ठिकाणी लहान मोठे अड्डेही होते. बम भोलेनाथच्या मैफिली रात्रंदिवस तिथे भरलेल्या असायच्या. उमरखाडीच्या निरनिळ्या गल्लीतून चरस गांजाचा कुबट दर्प आसमंतात विरत असायचा. परंतु हा धूर गेले काही दिवस एकाएकी बंद झाला होता. डोंगरी पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर अग्रवालनी चरस गांजाचे धंदे बंद करण्याचा खास हुकूम काढला होता. या हुकुमाचा अर्थ तेथील धंदेवाल्यांना समजत नव्हता आणि अग्रवालांच्या परवानगीशिवाय धंदा चालू करण्याची हिंमत होत नव्हती. इतर धंदेवाल्यांप्रमाणे रझियाच्या आईने देखील आपला धंदा बंद केला होता. आपण काढलेल्या हुकुमानुसार खरोखरच सर्व धंदे बंद आहेत की नाही हे पाहण्यासाठी अग्रवाल रोज 2-3 चक्रा उमरखाडीत मारायचे. खास करून अग्रवाल रझियाच्या घराजवळ अधिक चक्रा मारायचे. वास्तविक रझियाच्या आईचा धंदा तसा काही नव्हता, तरी अग्रवालांचं लक्ष खास करून याच धंद्यावर होतं. रझिया ज्या चाळीत राहत होती त्या चाळीच्या समोरच सुलेमान राहत होता. या सुलेमानचाही चरस गांजाचा धंदा होता. रझियाच्या आईचा आणि सुलेमानचा चांगला परिचय होता. इन्स्पेक्टर अग्रवालांच्या हुकुमामुळे सुलेमानचा धंदा पण बंद झाला होता. हाच सुलेमान शरद जवळ निराश स्वरात बोलत होता. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी की चरस गांजा दारू मटका यासारखे अनैतिक व्यवसाय करणारे हे सारे धंदेवाले CID आणि खुद्द शरदच्या दृष्टीने VIP होते. हेच खरे CIDचे आधारस्तंभ आणि इन्फॉर्मर होते. अगदी खोलात जाऊन एखादी बातमी मिळवायची असेल तर अशा धंदेवाल्यांना हलवल्याशिवाय CIDचे काम होत नसे. इन्स्पेक्टर काटकरांच्या सहाय्यकांनी रझियाच्या घराच्या आसपासचे सारे चरस गांजाचे धंदेवाले जमा करून स्टेशन वॅगनपाशी आणले होते. शरद आणि काटकर या धंदेवाल्यांना उलट प्रश्न विचारून काही दुवा सापडतो का ते पाहत होते. प्रश्नांच्या सरबत्तीत सुलेमान आधारस्तंभ ठरला होता. आपल्याला आवश्यक ती माहिती मिळाली तर सुलेमानकडून मिळेल अशी खात्री शरदला वाटू लागली होती. शरद सुलेमानला म्हणाला, हे बघ, मला काही तुझा धंदा बंद करायचा नाही किंवा काटकर साहेबांनाही करायचा नाही. आम्हाला फक्त तुमची मदत पाहिजे. रझियाची आई म्हणते त्याप्रमाणे तिने खरोखरीच मुकुंदाला तिथे बघितली आहे का? साहेब, सुलेमान म्हणाला, ती असं कसं बोलते याचंच मला नवल वाटतंय. मी मुकुंदाला चांगला ओळखतो. मुकुंदा जरी हिंदू होता तरी त्याचं रझियावर किती प्रेम होतं हे मला माहिती आहे. रझियासाठी तो स्वतःचा जीव द्यायला तयार होता. तो तिचा जीव कशाला घेईल? याचा अर्थ असा की मुकुंदाने रझियाचा खून केला नाही. मग खून कोणी केला? अल्ला जाने. साहेब, पण रझिया खूपसूरत होती. ती खूप लोकांना हवी होती. पण रझिया चरसी मुकुंदासाठी पागल झाली होती. साहेब, रझियाला पळून नेण्याचा खूप लोकांनी प्रयत्न केला. तिची इज्जत लुटण्याचा पण प्रयत्न केलाय. पण हे लोक कोण आहेत? शरदचा हा प्रश्न ऐकून सुलेमान क्षणभर थांबला. त्यानं चेहऱ्यावरून रुमाल फिरवला. पहाटेच्या थंडगार वातावरणातही त्याला घाम फुटला होता. त्यानं घाबरून शरद आणि काटकरकडे बघितलं. तसं शरदने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तो त्याला धीर देत म्हणाला, घाबरू नको सुलेमान, आमचं तुम्हाला पूर्ण संरक्षण आहे. सांगा कोण आहेत ते लोक? साहेब, डोंगरी पोलीस स्टेशनचे शिपाई. सुलेमान आपली मान खाली घालत शांतपणे म्हणाला. तसे शरद आणि काटकर स्तब्ध झाले. जी गोष्ट त्यांना गोविंदाकडून समजली होती त्या गोष्टीला आता सुलेमानच्या बोलण्यानं पुष्टी मिळाली होती. प्रश्न फक्त एवढाच होता की गोविंदाला त्या शिपायांची नावं माहिती नव्हती, ती सुलेमानला माहिती होती. साहेब, त्या सगळ्यांना मी चांगला ओळखतो. त्यातला एक हा धून रझियाच्या मागे लागला होता. त्याच्या साहेबाला रझिया एका रात्रीपुरती हवी होती. तो तिला दम देऊन जायचा, खोटी केस करीन म्हणायचा. साहेबाला रझिया हवी होती, त्याला तिची इज्जत लुटायची होती. रझियाच्या चरस विकण्याचा धंदा सुरू केला होता, पोरगी विकायचा नाही. सुलेमान, पण तो कोण होता? तोच ज्या दिवशी रझियाचा खून झाला त्या दिवशी मी त्याला त्याच वेळेस रझियाच्या चाळीतून बाहेर पडताना बघितलं. साहेब, तिथे मुकुंद नव्हता. तोच होता. कोण?
साहेब, जगन्नाथ शिपाई. सुलेमानचं ते बोलणं ऐकून शरदला आश्चर्य वाटलं नव्हतं. त्यानं सुलेमानच्या खांद्यावर हात ठेवला. खात्री आहे सुलेमान पूर्ण? 100% साहेब. माझी नजर मला धोका देत नाही. रोज रोज रजियाला त्रास द्यायला यायचा तो. रोज तिला धमक्या द्यायचा. तो जगन्नाथच. ज्या रात्री रजियाचा खून झाला त्या रात्री चाळीतून धावत बाहेर पडताना बघितला तो जगन्नाथच. साहेब, माझी खात्री आहे. सुलेमान आत्मविश्वासाने बोलत होता. त्याच्या या बोलण्यात कुठेही खोटेपणा निश्चित नव्हता. शरद त्याच्याकडे गंभीर मुद्रेने बघत होता. त्याच्या मनात निरनिराळ्या आराखड्यांची जबरदस्त वजाबाकी चालू होती. शरदनं मनगटावरील घड्याळाकडे बघितले तेव्हा पहाटेचे 5 वाजले होते. त्यानं सावकाश सिगरेट पेटवली आणि काटकरांकडे बघितले. काटकर पण शरदकडे बघत होते आणि त्यांच्याही चेहऱ्यावर समाधान विलसत होतं. शरदचं पुढचं पाऊल कुठलं असेल याची त्यांना उत्कंठा लागली होती. दारावरच्या बेलचा आवाज ऐकताच इन्स्पेक्टर अग्रवालने आपल्या ब्लॉकचा दरवाजा उघडला. सकाळचे 6 वाजले होते. एवढ्या सकाळी सकाळी कोण आला असावं असा विचार करत अग्रवाल दरवाज्यात उभे होते. दारात भटकेबाज सूट घातलेला शरद हसत मुखाने उभा होता. दारात शरदला बघताच अग्रवाल चकित झाले. आपल्या पोलीस स्टेशनचा कोणीतरी शिपाई आपल्याकडे आला असेल अशी त्यांची समजूत होती. परंतु त्याऐवजी दारात शरदला बघून ते गोंधळून गेले होते. पण त्यांना फार वेळ गोंधळात न ठेवता शरद हसून म्हणाला, गुड मॉर्निंग अग्रवाल साहेब. येऊ का आत? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. या ना आत. अग्रवाल दारातून दूर झाले. त्यांनी आपल्या कमरेभोवती मुसलमानी लुंगी गुंडाळली होती आणि त्यांच्या अंगात नाईट बुशशर्ट होता. शरद दिवाणखान्यातील सोफ्यावर बसताच आपल्या हातातील टाइम्सचा अंक शरद समोरील टीपॉयवर ठेवत अग्रवाल म्हणाले, जरा बसा हं. मी येतोच 1 मिनिटात. शुअर शुअर, शरद हसून म्हणाला आणि आत जाणाऱ्या अग्रवालांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत शांतपणे टाइम्स उचलला आणि चाळू लागला. त्याला आता बरोबर निर्णय घ्यायचे होते. मुकुंदा मर्डर केसचं बरंचसं इन्व्हेस्टिगेशन त्यानं आटोपलं होतं. संशयित आरोपीला अटक करण्याइतपत कारणंही उपलब्ध झाली होती. शरद गंभीरपणे विचार करू लागला. सुलेमान म्हणतो त्याप्रमाणे जगन्नाथ शिपाई खरोखरच रजियाच्या बिल्डिंगमध्ये होता का? तो रजियाच्या प्रकरणात किमान मुकुंदाच्या प्रकरणात खरोखरच असेल का? सुलेमान म्हणतो त्याप्रमाणे रजिया ज्याला हवी होती तो डोंगरी पोलीस स्टेशनचा साहेब कोण? या सर्व प्रकरणात मुकुंदाच्या खुनाच्या दिवशी गैरहजर असलेला PC 1240 गणपत सुर्वे कुठे बसू शकतो? किंवा खुद्द इस्माईल? शरदचे विचार चालू असताना अचानक अग्रवाल तिथे आले. त्यांनी आपले कपडे बदलले होते. त्यांच्या हातात चहाचे कप होते. एक कप शरद समोर ठेवत ते समोर बसले. अग्रवालनी स्वतः चहा आणलेला पाहून शरदला आश्चर्य वाटलं. त्यांनी हसत विचारलं, तुम्ही इथे एकटेच राहता? होय, मी आणि माझा एक नोकर. आमची मंडळी गावीच असतात. ओ आय सी, शरद चहाचा घोट घेत म्हणाले. तुम्ही आज सकाळी सकाळी? होय, मुद्दामच आलो, शरद चटकन म्हणाला. हे पहा अग्रवाल साहेब, मुकुंदा मर्डर केस डिटेक्शन क्राईम ब्रांच देखील इन्व्हेस्टिगेट करत आहे. आम्हाला अद्याप काही क्लू लागलेला नाही, परंतु लवकरच काही धागेदोरे हाती येतील असं वाटतंय. तुम्हाला आज DCP क्राईमचा मेमो मिळेल. मेमो मिळाला म्हणजे इस्माईलला CID ऑफिसच्या ताब्यात द्या. हो येस जरूर. आणि हे पहा, शरद शांतपणे म्हणाला, मी दुपारी 2 वाजता तुमच्या पोलीस चौकीत येतो. त्यावेळी तुमचे सब इन्स्पेक्टर गोसावी चौकीत असतील तर बरं होईल. गोसावी? हो, मला त्यांच्याबरोबर काही बोलायचं आहे, शरद उठवून उभारात म्हणाला. अग्रवालांचा निरोप घेऊन तो त्यांच्या ब्लॉक बाहेर पडला. रस्त्यावर येता शरदने आपली गाडी सुरू केली आणि तो वाडी बंदरच्या दिशेने निघाला. आता त्याचे विचारचक्र पुन्हा सुरू झाले होते. शरद आता बराच खुश झाला होता. एक विलक्षण गुंतागुंतीची केस त्याला हाताळायची होती आणि त्यासाठी त्याला इन्स्पेक्टर काटकरांचे सहकार्य लाभले होते. या क्षणाला काटकर कुठे असतील याची त्याला पूर्ण कल्पना होती. सारं काही शरदच्या मनासारखं चाललं होतं आणि ही चौकशी चालू असताना अचानक शरदला एक नवीन क्लू मिळाला होता. वाडी बंदरच्या जंक्शनवर पब्लिक टेलिफोन बूथ नजरेस पडता शरदनं गाडी थांबवली. तो खाली उतरला. खाली उतरता शरदनं आपल्या पॅन्टच्या खिशातून एक छोटी टेलिफोन डायरी बाहेर काढली आणि एक नंबर लक्षात ठेवून तो बूथमध्ये शिरला. शरदनं अधीरतेने काही नंबर फिरवले आणि कनेक्शन जुळता 10 पैशाची 3 नाणी बॉक्समध्ये टाकून तो म्हणाला, गुड मॉर्निंग सर, शरद कामत बोलतो. बोला कामत, काय विशेष? पलीकडून शरदला अँटी करप्शन ब्युरोचे असिस्टंट कमिशनर माझगावकरांचा आवाज ऐकू आला. एक महत्वाचं काम आहे, शरद चटकन म्हणाला आणि तो सावकाशपणे माझगावकरांबरोबर बोलू लागला. या साऱ्या प्रकरणात त्याला ACP माझगावकरांची मदत हवी होती. तीच योजना शरद माझगावकरांना सांगत होता. शरदनं आपली गाडी वाडी बंदर जंक्शनपाशी एका सोयीस्कर ठिकाणी उभी केली.
तो जपजप चालत वाडी बंदर गुड्स डेपो पाशी आला. या गुड डेपो नजीक बेडडी चाळी होत्या. त्यापैकी एका चाळीत जगन्नाथ शिपाई राहत होता. गुड्स डेपो पाशी येता शरदनं लांबूनच बेडडी चाळी बाहेर जो पूल होता त्या पुलावर नजर टाकली. पुलावर सर्वत्र काटकरांचे सहाय्यक उभे होते. खुद्द काटकरही पुलाच्या बरोबर मध्यभागी उभे होते. बिडीडी चाळीजवळ जो जिना होता तो जिना या पुलावर येत होता. शरदनं घड्याळात नजर टाकली तेव्हा 7:30 वाजले होते. तो तसाच पुढे आला आणि गुड्स डेपोच्या दरवाजापाशी उभा राहिला. 7:30 ते 8 दरम्यान जगन्नाथ शिपाई घरातून बाहेर पडतो अशी माहिती शरदला मिळाली होती. बरोबर 7:45 वाजता जगन्नाथ शिपाई पुलावर आला आणि पुलावर येताच त्याचे लक्ष समोरच्या फुटपाथकडे गेले. समोर काटकरांना पाहता जगन्नाथच्या छातीत एकदम कळच आली. त्याची आणि काटकरांची नजरानजर होताच काटकरांनी दातोट खात डोळे मोठे करून जगन्नाथकडे बघितलं. त्याबरोबर जगन्नाथच्या हातापायांना कंप सुटला आणि तो काटकरांची नजर चुकवून भराभर चालू लागला. जगन्नाथ पुढे 2 पावलं जाता तोच त्याचं लक्ष पुन्हा सभोवारपणे गेलं. पुलावर सगळीकडे सीआयडी कॉन्स्टेबल नजरेस पडताच जगन्नाथच्या छातीत धडकी भरली. आपण सीआयडीच्या जाळ्यात अडकत चाललो आहे याची जाणीव जगन्नाथला झाली. भान न राहून तो धावत सुटला. जगन्नाथ पळू लागताच काटकर आणि त्याच्या सहाय्यक जगन्नाथच्या मागे पळू लागले. धावता धावता जगन्नाथ गुड्स डेपोच्या दरवाजापाशी आला. डेपोत घुसून रेल्वे गाडीतून पळून जाण्याचा त्याचा विचार होता. तो या दरवाजापाशी येता दाराआड उभा असलेला शरद चटकन जगन्नाथच्या समोर उभा राहिला. अनपेक्षितरित्या शरदला समोर बघता जगन्नाथच्या हातापायाचे अवसान गळले आणि तो चाचरत म्हणाला, साहेब साहेब मी काय केलं नाही हो. तू काय केलं असते ते मी तुला विचारलंच नाही. शरदनं जगन्नाथच्या खांद्यावर हात ठेवला आणि शांतपणे पुढे म्हणाला, तू मला फक्त एवढंच सांग की तू पळत का होतास? हा साहेब. एवढ्यात काटकर आपल्या पार्टीसह तिथे पोहोचले आणि युनिफॉर्म मध्ये असलेल्या जगन्नाथच्या कमरेत एक लात मारून ओरडले, मादरचोद, सगळ्या डिपार्टमेंटला घाण लावली तुम्ही लोकांनी. साहेब साहेब जगन्नाथ गायावाया करू लागला. इतक्यात काटकरांची स्टेशन वॅगन तिथे येऊन पोहोचली. आपली गाडी येताच काटकरांनी जगन्नाथची उचलबांगडी केली आणि त्याची गाडी वेगानं सीआयडी ऑफिसच्या दिशेने निघाली. जगन्नाथला ताब्यात घेता शरद आपल्या गाडीकडे निघाला. काटकरांच्या पाठोपाठ त्यालाही सीआयडी ऑफिसात पोहोचायचे होते. सीआयडी ऑफिसच्या इन्क्वायरी रूममध्ये जगन्नाथला स्टुलावर बसवण्यात आले होते. आजपर्यंत या इन्क्वायरी रूममध्ये निरनिराळ्या गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली होती, परंतु यावेळी मात्र पोलीस शिपाईची चौकशी करण्याची पाळी काटकर आणि शरदवर आली होती. शरद जगन्नाथ समोर एका खुर्चीत बसला होता. त्याची नजर जगन्नाथच्या गुडघ्याकडे जात होती. जगन्नाथच्या दोन्ही गुडघ्यांना लाल रंगाचे औषधाचे डाग होते. शरदनं अत्यंत कल्पकतेने काही आराखडे आपल्या मनाशी बांधले होते. ते बरेचसे अचूकही ठरत होते. डोंगरी पोलीस स्टेशनमध्ये अगदी आरंभी शरद जेव्हा गेला होता तेव्हापासून त्याला जगन्नाथ शिपायाचा संशय आला होता, परंतु संशय त्यानं मनात ठेवला होता. अग्रवालांची चेंबरमध्ये शरद जेव्हा बसला होता तेव्हा जगन्नाथ चहाचे कप घेऊन तिथे आला होता. त्यावेळी आपण त्याला पूर्वी कुठेतरी बघितल्याचं शरदला आठवत होतं. त्याच वेळी शरदची नजर जगन्नाथच्या गुडघ्याकडे गेली होती. जगन्नाथ रंगाने गोरा होता, त्याचे दोन्ही गुडघे फुटले होते, म्हणून जगन्नाथनं आपल्या गुडघ्यांना लाल रंगाचे औषध लावलं होतं. सहज म्हणून ही गोष्ट शरदच्या लक्षात आली होती. चहा घेतल्यानंतर शरदनं डोंगरी पोलीस स्टेशनच्या लॉकअपची पाहणी केली तेव्हा त्याला लॉकअपमध्ये कापसाचा एक बोळा सापडला होता. शरदनं जेव्हा या कापसाचा वास घेतला तेव्हा त्याला क्लोरोफॉर्मचा किंचित वास आला होता. शरदनं त्याचवेळी तो बोळा आपल्या कोटाच्या खिशात ठेवून दिला होता. हा बोळा पाहून शरदनं एवढाच तर्क केला की ज्यानं कोणी मुकुंदाचा खून केला त्यानं इस्माईल आणि तिवारी यांना ते झोपेत असताना क्लोरोफॉर्म दिला असावा. इन्स्पेक्टर अग्रवाल इस्माईलचा संशय घेत होते, परंतु लॉकअपची पाहणी केल्यानंतर शरद अग्रवालच्या मताशी सहमत होत नव्हता. इस्माईल हा जर खुनी म्हणून गृहीत धरला असता तर त्याचा अर्थ असा होता की इस्माईलनं मुकुंदाचा खून करण्यापूर्वी तिवारीला क्लोरोफॉर्म दिला असावा. परंतु लॉकअपमध्ये बंदिस्त अवस्थेत असणारा इस्माईल क्लोरोफॉर्म आणणार तरी कुठून? म्हणजे हा खून इस्माईलनं न करता दुसऱ्याच कोणीतरी केला होता. ही गोष्ट उघड होती. शरदनं एवढ्यासाठीच इस्माईलचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाकला होता. त्या लॉकअपमधील भिंतीची जेव्हा शरदने नीट पाहणी केली तेव्हा त्याला पहिला दुवा सापडला होता. त्या भिंतींना नव्यानं रंग मारण्यात आला होता. मुकुंदाला जिथे लोंबकळण्यात आले होते ती भिंत शरदनं काळजीपूर्वक बघितली तेव्हा त्या भिंतीवर एकूण 2 अस्पष्ट रेषा उमटलेल्या दिसल्या. त्या रेषा साधारण 1.5-2 फूट उंच होत्या. त्या रेषांच्या मधोमध काही ठिकाणी घसपटल्याच्या खुणा होत्या.
या खुणा पाहून शरदनं कल्पनेनेच एक चित्र आपल्या नजरेसमोर उभं केलं. कोणीतरी अगोदर मुकुंदाचा खून केला आणि नंतर दोर वरच्या गजांना बांधला. नंतर मृत मुकुंदाला ओढत खुनी इसमानं त्या भिंतीपाशी आणलं आणि खुनी इसम स्वतः दोन्ही बाजूला रचलेल्या थाळ्यांवर उभा राहून मुकुंदाला वर चढवू लागला. मुकुंदाला वर खेचताना खुनी इस्माचे गुडघे साहजिकच भिंतीला घासले जाऊन भिंतीवर रेषा तयार झाल्या होत्या. या मार्गानंच मुकुंदाला वर खेचण्यात आलं आणि नंतर त्याच्या गळ्याला दोन बांधण्यात आला. डॉक्टर तळवळकरांच्या मते हे कृत्य कुणा सशक्त माणसानं केलं होतं. जगन्नाथ शिपाई अंगानं चांगला धडधाकट होता, शिवाय त्याचे दोन्ही गुडघे फुटले होते. लॉकअपमध्ये शरदला जगन्नाथचा पहिला संशय आला होता. इन्स्पेक्टर अग्रवाल त्यांच्या केबिनमध्ये शरदने जेव्हा घटनास्थळाचे फोटो बघितले तेव्हा त्याला अधिकच संशय आला. मुकुंद अंगानं अगदी किरकोळ होता, तो काही जगन्नाथ इतका ताकदवार नव्हता. या प्रकरणात जगन्नाथ निश्चितच आहे याची शरदला खात्री झाली होती. त्यामुळे फक्त प्रश्न एवढा होता की फास करण्यासाठी जगन्नाथनं नाईट पायजमा कुठून आणला. यावेळी शरदला समजलं की जगन्नाथ अग्रवालांचा ऑर्डरली आहे, परंतु घटना घडली त्या दिवशी त्याला लॉकअप ड्युटी देण्यात आली होती. का देण्यात आली होती? अग्रवालांकडे शरदने चौकशी करताना PC 1240 गणपत सुर्वे त्या दिवशी कामावर आला नसल्यामुळे जगन्नाथला त्या दिवशी लॉकअप ड्युटी देण्यात आल्याचं समजलं. आता प्रश्न असा होता की गणपत कामावर का नाही आला? शरदनं त्याच रात्री आपल्या घरातून काटकरांना फोन करून गणपतचा पत्ता मिळवला होता आणि त्याच मध्यरात्री त्याने गणपतची त्याच्या घरी भेट घेतली होती. त्यावेळी गणपतनं एक विलक्षण माहिती त्याला सांगितली. आपल्याला इन्स्पेक्टर साहेबांनी त्या रात्री वॉचसाठी मुलुंडला पाठवलं होतं, असं गणपतनं शरदला सांगितलं. गणपतचं हे बोलणं ऐकून शरदला मोठं आश्चर्य वाटलं होतं, कारण इन्स्पेक्टर अग्रवाल यांनी या संदर्भात शरदला काहीच सांगितलं नव्हतं. शरदला समजेना की अग्रवालने ही गोष्ट आपल्यापासून का लपवली असावी. त्यापासून शरदला इन्स्पेक्टर अग्रवाल यांचाही संशय येऊ लागला. दुसऱ्या दिवशी शरदनं डॉक्टर तळवळकरांची भेट घेतली तेव्हा रझियाचा खूनही कोणीतरी सशक्त हँडसम माणसाने केला असावा अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली होती. त्यावेळी शरद पुन्हा निराळा विचार करू लागला. मुकुंदासारखा साधा किरकोळ इसम रझियाचा खून करील का? त्या दिवशी शरद CID ऑफिसात आला तेव्हा डोंगरी पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर डिसोजा यांनी जी थोडीफार माहिती शरदला दिली ती महत्वाची होती. आपण चौकशी करत असताना अग्रवाल साहेबांनी आणि जगन्नाथने मुकुंदला पकडून तिथे आणले, असे डिसोजा शरदला म्हणाले. ते त्यांचं बोलणं ऐकून शरदला अधिकच नवल वाटले. आपण मुकुंदला पकडून नंतर डिसोजाच्या ताब्यात दिलं असं अग्रवाल शरदला कधीच बोलले नव्हते. त्याच वेळी शरदने स्वतःशीच विचार केला की अग्रवाल या गोष्टी आपल्यापासून का लपवून ठेवतायत. त्या रात्री शरदनं काटकरांसमवेत उमरवाडी भागात माहिती जमवण्यास सुरुवात केली. तेव्हा सुलेमानकडून त्याला समजलं की रझियाकडे नेहमी जगन्नाथ शिपाई यायचा. त्याचवेळी त्याला असंही समजलं की जगन्नाथच्या साहेबांना रझिया हवी होती. ती का हवी होती ते उघडच होतं, परंतु त्यावेळी तरी शरदला निदान या संदर्भात अग्रवालांचा संशय आला नव्हता. शरदला हा संशय आला तो दुसऱ्या दिवशी सकाळी. सकाळी शरद जेव्हा अग्रवालच्या घरी गेला तेव्हा अग्रवालने स्वतःच चहाचे कप बाहेर आणले होते. त्यावेळी शरदने सहजच म्हणून आपण इथे एकटेच राहतात का असा प्रश्न त्यांना विचारला होता. तेव्हा आपली मंडळी गावी आहेत असं अग्रवाल म्हणाले होते. त्यांचं बोलणं ऐकून सहजच शरदच्या मनात विचार आला की अग्रवाल एकटे राहतात म्हणून त्यांना रझिया हवी होती का? शरदचा हा संशय पक्का झाला. त्याचं आणखी एक मुख्य कारण होतं. रझियाचा आणि अग्रवालांचा संबंध तर त्याने जोडला होता, शिवाय मुकुंदा मर्डर केसमध्ये अग्रवाल निश्चितपणे आहेत याची पक्की खात्री शरदला झाली होती. शरदनं त्यांच्या ब्लॉकची बेल जेव्हा वाजवली तेव्हा अग्रवालनी स्वतःच जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा तर शरद मनातल्या मनात चमकला होता. अग्रवालांच्या अंगात त्यावेळी लुंगी आणि नाईट बूट शर्ट होता. हा बुशर्ट पाहता शरदला आश्चर्याचा धक्का बसला. मुकुंदाच्या मानेभोवती जो नाईट पायजम्याचा दोर गुंडाळण्यात आला होता ते कापड आणि अग्रवालांच्या अंगात असलेल्या बुशर्टचे कापड सारखेच होते. त्यावेळी टाइम्स वाचताना शरद या प्रकरणाचा विचार करत होता. जगन्नाथ अग्रवालांचा ऑर्डरली होता. अग्रवालांना रझिया हवी होती, पण ती त्यांना वश होत नव्हती. अग्रवालनी तिचा कार्टा काढण्याचं ठरवलं. अग्रवालनी संधी साधली. राऊंडच्या निमित्तानं जगन्नाथसह ती बाहेर पडले. मुकुंदाला त्यांनी उमरवाडीतच गाठलं. ते एकटेच त्याच्याबरोबर बोलत राहिले. तेवढ्यात हँडसम जगन्नाथ रझियाच्या घरी जाऊन आपले काम उरकून बाहेर आला. त्याला बाहेर पडताना सुलेमानने बघितलं. नंतर जगन्नाथसह मुकुंदाला बरोबर घेऊन जाऊन अग्रवाल रझियाच्या घरी आले. रझियाचा खुनी म्हणून त्याने मुकुंदाला डिसोजाच्या ताब्यात दिले. मुकुंदाला लॉकअपमध्ये बंद केल्यानंतर हे प्रकरण मिटून जावं म्हणून अग्रवालने आणखी एक डाव रचला.
मुकुंदाला मारून आत्महत्येचा देखावा उभा करायचा. त्यासाठी त्यांनी लॉकअप ड्युटीवर असलेल्या गणपत सुर्वेला उगाचच वॉचचं कारण सांगून मुलुंडला पाठवलं आणि जगन्नाथला लॉकअप ड्युटी दिली. हा बेत अग्रवालांच्या घरात शिजला असावा. त्यावेळी ऐनवेळी दोर न मिळाल्यामुळे त्यांनी आपला नाईट पायजमा जगन्नाथकडे दिला असावा आणि क्लोरोफॉर्मची बाटली पण दिली असावी. जगन्नाथनं प्रथम इस्माईल आणि तिवारीला क्लोरोफॉर्म देऊन नंतरच जगन्नाथचा गळा दाबला असावा. हे सारं असंच घडलं असावं का? असंच घडलं होतं. जगन्नाथनं आपल्या पापाची कबुली दिली होती. आपल्या इन्स्पेक्टर साहेबांच्या सांगण्यावरून आपण हे कृत्य केलं असा जबाब जगन्नाथनं काटकरांकडे दिला. परंतु शरद पुढे आणखी एक प्रश्न होता, तो असा की अग्रवालांनी उमरखाडीतले चरसचे गांजाचे धंदे का बंद ठेवले होते? शरदनं जगन्नाथला विचारताच तो म्हणाला, धंदा बंद केला म्हणजे रजियाच्या घरी गिऱ्हाईक जाणार नाही आणि तिला सहज मारता येईल म्हणून साहेबांनी हे धंदे बंद करण्यास सांगितले होते. ही शक्यता एका अर्थी खरीच होती. अग्रवालांच्या अंगात नाईट बुशर्ट पाहून शरदनं एका झटक्यातच निर्णय घेतला आणि अग्रवालांच्या घरातून बाहेर पडल्यावर त्यानं अँटी करप्शन ब्युरोचे असिस्टंट पोलीस कमिशनर माजगावकर यांना फोन केला होता. अग्रवालांच्या घराची झडती अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारीच फक्त घेऊ शकत होते. शरदने अग्रवालांच्या घराची झडती घेऊन नाईट बुशर्ट आणि सापडल्यास क्लोरोफॉर्मची बाटली ताब्यात घेण्याची विनंती मान्य केली होती. इन्क्वायरी रूममध्ये शरद आणि काटकर जगन्नाथची चौकशी करत असताना शिपाई घाईघाईने आत येत म्हणाला, माजगावकर साहेब येतात. एसीपी माजगावकर आपल्या सहायकांसह तिथे आले. त्यांना पाहताच काटकर, शरद आणि इतर शिपायांनी त्यांना सॅल्यूट केला. तसे माजगावकर शरदला म्हणाले, कामत नुकतीच झटती आटपून परत आलो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे नाईट बुशर्ट आणि क्लोरोफॉर्मची बाटली अग्रवालांच्या घरात सापडली. त्या या वस्तू. माजगावकरांनी एक लहानसं बुडकं शरद पुढे ठेवलं. जा, शरद अदबीने म्हणाला. थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू. नंतर काटकरांकडे बघत तो म्हणाला, काटकर, आता आपल्याला वेळ घालवून चालणार नाही. सीपी साहेबांना, डीसीपी साहेबांना भेटलं पाहिजे. दुपारी 2च्या सुमारास क्राईम ब्रांचचे डेप्युटी कमिशनर प्रधान, काटकर आणि शरद डोंगरी पोलीस स्टेशनमध्ये शिरले. तेव्हा इन्स्पेक्टर अग्रवाल क्षणभर हादरलेच. त्यांनी प्रधानांना लगेच सॅल्यूट ठोकला. एवढ्यात त्यांचं लक्ष बाहेरच्या पॅसेजमध्ये गेलं. सीआयडी कॉन्स्टेबल जगन्नाथच्या हाताला बेड्या घालून बाहेर उभे होते. अग्रवालनी प्रश्नार्थक मुद्रेने शरदकडे बघितलं. शरद माजगावकरांनी दिलेलं पुडकं शांतपणे सोडत होता आणि त्यातील वस्तू बघताच पुढे काही क्षणातच इन्स्पेक्टर अग्रवाल शुद्ध हरपून खाली कोसळले.